नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो लाडकी बहीण योजनेचं अर्ज स्वीकारणे बंद झाले आहेत. फक्त याच व्यक्तींना आपण अर्ज देऊ शकता. याबद्दल आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काय आहेत नेमका नवीन GR, कोणाला अर्ज द्यायचे, कोण भरू शकणार अर्ज आणि कोणाजवळून आता अर्ज घेणे बंद झाले आहेत, हे या GR मध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपलेही अर्ज जर राहिलेले असेल तर आपण अर्ज करू शकता आज पण कुठे द्यायचं हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर पहा मित्रांनो, हा 6 सप्टेंबर 2024 रोजीचा GR आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत हा मेन आहेत आणि 6 सप्टेंबर 2024 हा GR आहेत. प्रस्तावना आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे या अगोदर आपण 11 व्यक्ती जे प्राधिकृत व्यक्ती होते त्यांना अर्ज देऊ शकत होतो, तिथून ऑनलाईन अर्ज करू शकत होतो, पण आता हे सर्व अर्ज स्वीकारणे बंद केलेले आहेत. तरीही विचाराधीन होती म्हणते. आता शासन निर्णय काय आहेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत. सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला समजलं असेल. आता हे सर्व सेतू सुविधा केंद्र जेथेही आपण अर्ज देत होतो ग्रामसेवक जवळ कुठेही, ते आता सर्व स्वीकारणे बंद केले आहेत. फक्त अंगणवाडी सेविका येथेच आपल्याला अर्ज करावे लागणार आहेत आणि यांनाच आपल्याला अर्ज द्यावे लागणार आहेत. ज्यांचे कोणाचं अर्ज राहिलेले आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकेला अर्ज द्यायचे. तर हा महत्त्वपूर्ण GR होता मित्रांनो. आपल्याला माहिती असायला पाहिजे की फक्त अंगणवाडी सेविकेलाच आपण अर्ज द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आशा आहे आपल्याला व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.